संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी आता एका नव्या कराडची एंट्री झाली आहे। आरोपी जयराम साठे आणि महेश केदार यांनी आपल्या जबाबात सुग्रीव कराडचं नाव घेतलंय। सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचा दावा कृष्णा आंधळेनं केलेला होता। याच मारहाणीचा बदला घेण्यासाठी ही हत्या झाल्याचं साठे आणि केदार यांनी म्हटलंय। या सुग्रीव कराडनं गुन्हेगारांना पकडण्यासाठी एसआयटीला मदत केली होती आणि डॉक्टर वायबसेनच आरोपींना मदत केल्याची टिप एसआयटीला दिल्याचं बोललं जातंय। त्यामुळे आता सुग्रीव कराडची चौकशी होणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। यानंतरची बातमी प्रशांत कोरटकर संदर्भातली। प्रशांत कोरटकरच्या पोलीस कोठडीत आणखी 2 दिवसांची वाढ करण्यात आली आहे। कोरटकरला मदत करणाऱ्यांना पोलिसांनी टार्गेट करत एक गाडी सुद्धा जप्त केली। एका बाजूला पोलिसांची तपासामध्ये प्रगती दिसत असताना दुसऱ्या बाजूला शिवप्रेमी सुद्धा कोरटकरच्या विरोधात आक्रमक झाल्याचं दिसतंय। चिल्लर कोरटकरच्या कोठडीत वाढ। कोरटकरला मदत करणारेही टार्गेटवर। शिवप्रेमींचा कल्ला, कोरटकरवर हल्ला। कोल्हापूर कोर्ट परिसरात हल्ल्याचा प्रयत्न। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या चिल्लर कोरटकरला पुन्हा एकदा शिवप्रेमींच्या रोषाचा सामना करावा लागला। शुक्रवारी कोठडी संपल्यानंतर कोरटकरला न्यायालयात हजर करण्यात आलं। त्यावेळी न्यायालयानं कोरटकरची आणखी 2 दिवस कोठडीत रवानगी करण्यात आली। कोर्टातून बाहेर पडताना कोरटकरवर कोर्टाच्या इमारतीत एका वकिलानं हल्ल्याचा प्रयत्न केला। त्यामुळे पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली। शुक्रवारच्या सुनावणीत पोलिसांनी कोरटकरला फरार काळात मदत करणाऱ्या मित्रांची यादी न्यायालयाला दिली, ज्यात नागपूरचा प्रशिद पडवेकर, चंद्रपूरचा धीरज चौधरी, इंदोरचा हिफाज अली आणि राजेंद्र जोशी, तेलंगणामधील करीमनगरचा साईराज शेटकर या सर्व 6 जणांनी फरार काळात कोरटकरला मदत केल्याचं समोर आलं। या मित्रांच्या मदतीनं कोरटकर इंदोर, सिकंदराबाद, हैदराबाद आणि तेलंगणात फिरत होता। यावेळी चिल्लर कोरटकर क्रिकेट, बॅटिंग आणि सट्टापट्टी चालवण्याचं काम करणाऱ्या बुकी धीरज चौधरीची MH34 CD 7720 ही कार वापरत होता। त्यामुळे पोलिसांनी ही कार आता जप्त केली आहे। कोरटकर कुठे कुठे फिरले, कोणत्या वाहनांनी फिरले, त्यांनी कुठेही ऑनलाईन पेमेंटचा पर्याय घेतलेला नव्हता, तर त्यांना आर्थिक मदत कुणी केली, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये राहण्यासाठी, वेगवेगळ्या ठिकाणांवर जाण्यासाठी कुणी मदत केली, त्यांची काही नावं त्यांनी सांगितलेली आहेत। त्या दृष्टीने ते व्यक्ती खरंच आहेत का किंवा त्यांना कोणत्या पद्धतीनं मदत केली, या सगळ्या गोष्टी हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे आणि त्या इन्व्हेस्टिगेशनकरता पोलिसांनी मागणी केलेली आहे। दरम्यान इंद्रजित सावंत यांनी कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या तपासावर समाधान व्यक्त केलंय। कायद्याच्या कक्षेत राहून ज्या पद्धतीनं तपास चाललाय त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं, कारण ह्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल की खूप वेगवेगळ्या व्यक्तींनी शिवाजी महाराजांच्याबद्दल वेगवेगळी विधानं केली होती, पण त्यांना कुठलीच कारवाई झालेली नव्हती, त्यांच्यावर गुन्हेसुद्धा दाखल झाले नव्हते। पण ह्याच्यावर गुन्हा दाखल होऊन ज्या पद्धतीनं कारवाई करायची चाललेलं आहे त्याच्याबद्दल मला एक शिवाजी महाराजांचा अनुयायी म्हणून एक समाधान वाटतं। पोलिसांनी केलेल्या मागणीवरून न्यायालयानं कोरटकरच्या कोठडीत 2 दिवसांची वाढ केली। 2 दिवसात आता कोरटकर आणि त्याच्या मित्रांना समोरासमोर बसून चौकशी केली जाणार आहे। तसंच कोरटकर राहत असलेल्या हॉटेलमधील माहिती आणि त्याला आर्थिक रसद कुणी पुरवली याचा शोध पोलीस घेणार आहेत। त्यामुळे छत्रपतींचा अवमान आणि धमक्या देऊन कोरटकर तर अडचणीत आलाच, पण आता त्यानं मित्रांच्या अडचणी वाढवल्याचं दिसतंय। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। पुढची बातमी कुणाल कामराशी संबंधित। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरानं एकनाथ शिंदेंवरती केलेल्या विडंबनात्मक गीतानंतर उद्भवलेला वाद काही थांबता थांबत नाहीये। कुणाल कामराला टायरमध्ये घालू आणि 3rd डिग्री देऊ असा इशारा मंत्री शंभूराज देसाईंनी दिलाय, तर शिवसेनेनं कामराला दिलेल्या इशाऱ्यावरती ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार आक्षेप नोंदवलाय।
कंगाल, हम होंगे कंगाल एक दिन। मन में अंधविश्वास, देश का सत्यानाश। कामराचं कारण अन थर्ड डिग्री राजकारण। हमारे पुलिस का एक टायर का प्रसाद रहता है पुलिस स्टेशन में, वो टायर का प्रसाद उसको देने के लिए कहेंगे। कुणाल कामराला शिवसेनेचा इशारा। प्रसाद देणार म्हणजे देणार, कायद्याने जी काही शिक्षा आहे ती होईल, आम्ही शिवसैनिक आहोत। कामरावरून दोन्ही शिवसेनेत सामना। जर कोणी थर्ड डिग्री द्यायच्या गोष्टी करत असतील एखादा मंत्री, याचा अर्थ या महाराष्ट्रात तालेबानी राज्य सुरू आहे। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर त्यांच्यावरच्या विडंबन गीतामुळे कुणाल कामरा शिवसेनेच्या निशाण्यावर आलाय। कामरा विरोधात शिवसेना नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला, कारण त्या वादानंतरही कुणाल कामरानं शिवसेनेवर विडंबनाच्या माध्यमातून निशाणा साधला। हम होंगे कंगाल, हम होंगे कंगाल एक दिन। मन में अंधविश्वास। कामराच्या डिवचण्यामुळे शिंदेची शिवसेना चांगलीच चवताळली आहे आणि त्यामुळे आता हे प्रकरण थर्ड डिग्री पर्यंत जाऊन पोहोचलंय। लेकिन वो छिपके बैठता है और पीछे से ऐसी कुछ बातें करता है। अभी ये टाइम खत्म हो गया है। अभी हम लोग आज ही माननीय सीएम साहब से बात करेंगे और पुलिस ऑफिसर्स को बता के वो जहां भी छुपा है वहां से उसको निकाल के, हमारे पुलिस का एक टायर का प्रसाद रहता है पुलिस स्टेशन में, वो टायर का प्रसाद उसको देने के लिए कहेंगे। आमच्या नेत्याविषयी जर कोण चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट करत असेल तर कायद्याने जी होणारी शिक्षा आहे ती आम्ही भोगायला तयार आहोत, परंतु त्याला प्रसाद हा आम्ही नक्की देणार। प्रसाद देणार म्हणजे देणार, कायद्याने जी काही शिक्षा आहे ती होईल, आम्ही शिवसैनिक आहोत। शिवसेना नेत्यांनी कामराला दिलेल्या या इशाऱ्यावरून राजकारण तापलंय। शिवसेना उबाठानं आक्षेप घेत सरकारवर निशाणा साधलाय। जर कोणी तुम्हाला दुखवणारं वक्तव्य केलं असेल त्यासाठी कायदा आहे, त्यासाठी कोर्ट आहे। आता आमच्यावरती सुद्धा अनेकांनी डिफॅमेशन केसेस टाकलेल्या आहेत ना, आणि आम्ही कोर्टात जातो की आमच्यावरती मानहानीकारक काही वक्तव्याबद्दल, लिखाणाबद्दल आमच्यावरती गुन्हे दाखल असतात, संपादक म्हणून, देते म्हणून आम्ही जातो। आता जर कोणी थर्ड डिग्री द्यायच्या गोष्टी करत असतील एखादा मंत्री, याचा अर्थ या महाराष्ट्रात तालेबानी राज्य सुरू आहे। कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर करत असताना तुम्हाला तेवढीच डिग्री लावावं लागेल, कारण राज्याचे मंत्री आहात। मंत्र्यांनी मोजून, मापून, तोलून बोललं पाहिजे। मंत्र्यांना हे अधिकार नाही आहे बोलायची, कोणाला थर्ड डिग्री लावायची का सेकंड डिग्री लावायची, फर्स्ट डिग्री लावायची। तुमच्या डिग्र्या बोगस आहे त्याच्या सगळ्या, त्यांनी काही फरक नाही पडत फर्स्ट काय, सेकंड काय, थर्ड काय। थाने की रिक्शा। कुणाल कामराच्या विडंबन गीताचे पडसाद राज्यात उमटत असताना कुणाल कामरा तामिळनाडूत असल्याची माहिती मिळतेय। आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी त्यानं मद्रास हायकोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला। मात्र कुणाल कामराचं शिंदेंवरचं विडंबन गीत आणि त्यानंतर शिवसैनिकांनी केलेलं आंदोलन, त्यात शिवसेना नेत्यांनी दिलेला इशारा, कुणाल कामरा विरोधात वादाचं हे प्रकरण आता शांत होणार नसल्याची चिन्ह दिसत आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।